आज मी माझ्या सासूरवाडीच्या समुद्रावर आलो आहे. वा वा वा. कसा आहे तो? धन्यवाद. नको 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 गेला. चला. अरे इसकी का हेच ती चायची टपरी जिथे आम्ही चहा पित होतो आणि पोलिसांनी उचलून घ्यायला. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आपण निघालो आहे बाप्पाच्या दर्शनाला आणि आपल्या ह्यावेळीचं नवीन वर्षाचं पहिला दिवस, पण बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करणार आहोत. आज तारीख आहे 30, 31, 1. न्यू इयर सेलिब्रेशन. कॅलेंडर बदलतं. आपलं न्यू इयर गुढीपाडवा आहे. सो मी माझ्या लाईफ पार्टनरबरोबर चाललो आहे गणपतीपुळ्याला बाप्पाच्या दर्शनाला. तर चला बघा आपला 3 दिवसाचा प्रवास कसा होतो आहे आणि आज आपण काय काय अनुभवतो आहे. सो आपण निघालो आहे गणपतीपुळ्याला. तो पहिलं जरा कॅश बेश काढून घेतो, कारण का तिकडे जाऊन जर कॅश नाही आली नाही किंवा ATMचं जरा इश्यू झाले, लक्षात नाही राहिलं तर खूप डिफिकल्ट आहे. आणि आता न्यू UPIचे रूल लागू झाले आहेत मित्रांनो. सो काही रूल्स आहेत जे मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, जे तुम्हाला इन फ्युचर यूज होतील. सो चेक करा एकदा. आणि आता वाजलेत अप्रोक्स 4:30. सो एक अंदाजे 12:30-1 पर्यंत पोचायचा प्लॅन आहे. दिस इज माय टूर बॅच. खूप जणांमध्ये ट्रॅव्हल केलं आहे, काही जणांबरोबर आपण पार्टनर आहोत. गुड. चलो. आपण प्रवासाला निघालो आहे आणि आपण येऊन पोचलो आहे अंदाजे आता वाशीला. तर सकाळी काही खाल्लं नाही म्हटल्यावर आपण थोडा नाश्ता करूया, कारण का डेफिनेटली माझ्या पार्टनरला भूक लागली असणार. जर नाही दिलं खायला, झोप अर्धवट आहे, पोटात काय नाही, डोकं दुखायला लागलं की दिवसभर मग माझी तासातूच असणार. सो बेटर वे आपण तिला पहिला खायला देऊया. आपल्याला सवय आहे न खाता पिता पण 200 किलोमीटर जायची, पण जाऊ दे, आपण एक 50-60 किलोमीटरनंतर एक छोटा ब्रेक घ्यायचा आहे, काहीतरी खायचं प्यायचं आहे किंवा थोडा बॉडी रिलॅक्स करून मग पुढे जायचं आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. कोळंबोलीला पोचत आहोत. सो तिला झोप पण येते, मला गाडी पण फास्ट चालवायची आहे, थोडा गोंधळच आहे. आणि चॅलेंज असतात असे जेव्हा लॉंग टूर करतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक सांगू इच्छितो, सॉरी सगळ्यांना, की आज जी मी बॅग लावली ही खूप रॉंग आहे, विच इज नॉट अ प्रॉपर वे टू ट्रॅव्हल. बट आज थोडा माझ्या ऑप्शन आहे, कारण का फर्स्ट टाईम तिचा एवढा लॉंग डिस्टन्स आहे, तर मी तिला एवढं वेट. हां थांबवू का? हा एक 5 मिनटं थांबवतो आहे. थांब 5 मिनटं ओनली. सो आपण नाही असं तिला एकदम डायरेक्टली मी वेट देऊ शकत. हो हो चहाला थांबवतो. ऐक उतर उतर. आपटलीस. सो कसं वाटलं तुला आतापर्यंत? कसा असता एक्सपिरियन्स? ऐक. सो आपण जरा चहा पिऊया फटाक्कन, हो ना? घे चहा. सांग तर मामांकडे असेल तर तिकडे चहा आहे. चल महाडला पोचवतो, महाडला. मित्रांनो बघू शकता आपण आता ऑलमोस्ट महाडला पोचत आलो आहे. महाड आणि मग पुढे रायगड. तर बघू शकता काय थंडी कोकणात सध्या, धुकंच धुकं आहे. आणि रस्ते खूप छान बनवले आहेत, बेटर आहेत पहिल्यापेक्षा. म्हणजे मला तरी अजूनपर्यंत त्रास नाही झाला, जो पहिला त्रास व्हायचा. तर गुड, गव्हर्नमेंट करतं आहे काम, पण खूप स्लोली चालू आहे काम ह्या गोष्टीचं. ह्याचंच दुःख आहे, पण ठीक आहे, बेटर आहेत रोड. उदय झालेला आहे बघू शकता. आणि
पुढे हा ट्रक का मरतोय माझ्या टॉंग टॉंग करत. दादे मेरा भारत महान सो मैसे 99 बेईमान. नको 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 गेला. चला रेस्क्यू माँ का ये कहाँ से है अभी 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 चांस नाही 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 तुमच्या नानाची टिंगणी आता ओव्हरटेक करायला भेटला. थोडेफार पॅच आहेत जे खराब आहेत पण इट्स ओके यार. पण मुंबई गोवा हायवे आणि बाय द वे सूर्योदय झालेला आहे बघू शकता. मस्त कलर सुटलेला आहे. थंडी पण आहे. हालत थोडी खराब होते आहे पण मी हे बायकोला सांगू नाही शकत आहे. कसा आहे येतो धन्यवाद. सो इकडे रायगड पोलिसांनी आपल्याला थांबवलेलं तेव्हा त्यांनी चेक केलं आपले सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. इन्शुरन्स अँड ऑल द गोष्टी सगळ्या क्लिअर आहेत. पण त्यांनी जेव्हा मला विचारलं की तुमच्यावर 1000 रुपयाची पेनल्टी आहे त्याच्याबद्दल तुम्ही आता भरणार आहात का, तर मी त्यांना बोललो नाही मी दोन्ही माझ्या पेनल्टी गव्हर्नन्सला टाकल्या आहेत. पण त्यांचं असं म्हणणं होतं की ॲग्री तुमचा पॉईंट बरोबर आहे. त्यांनी चेक केलं की चुकीचे ते व्हायोलेशन्स आहेत आणि त्याचे प्रूफ प्रॉपर नाही आहेत. तर त्यांचं म्हणणं एक होतं की तुम्ही सरकारला विचारा किंवा तुम्ही गव्हर्नमेंटला विचारा की असे रॉंग व्हायोलेशन झाल्यावर किती दिवसात ते गव्हर्नन्स होऊन क्लिअर करतील, कारण का त्यांचा ती पेनल्टी वाढत जाते, सामान्य नागरिकांना त्रास होतो. तर त्यांचा मला मुद्दा खरंच पटला. त्या रायगड पोलिसांच्या साहेबांना माझा हॅट्स ऑफ की त्यांनी खरंच खूप चांगला पॉईंट निर्माण केला आहे जो मी लवकरच LA2 म्हणजे वरईच्या जे मेन पोलीस स्टेशन आहे ट्रॅफिक कक्ष तिकडे जाऊन वाहतूक कक्षामध्ये हा पॉईंट रेज करू आणि लवकरात लवकर ह्याही चांगल्या गोष्टीचा आपण एक सुरुवात करू की जेणेकरून हा पॉईंट क्लिअर होईल आणि सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत भेटू थोड्या वेळाने. लास्ट टाईमला जेव्हा आम्ही गुहागरला आलेलो मित्र टटल फेस्टिवल बघायला तेव्हा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो आणि हेच ते टायर आहेत जिथे आम्ही खूप मजा केली. तर माझ्या काही फ्रेंड्सना आठवेले म्हणजे ऋतुजा, आरती, त्याच्यानंतर नितीन, मोनिका आणि स्वराज्य आम्ही असे 6 जण होतो आणि खूप टाईमपास केला इकडे ह्या टायर्सवर. खूप भारी वाटतं आणि आज माझी बायको एन्जॉय करते बघा. सो माडबनला तिच्या इथे खूप छान समुद्र असं तिचं म्हणणं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की कोकणात सर्वच ठिकाणी चांगला समुद्र आहे पण मालवणसारखं बाई कुठे सौंदर्य नाही. पण बघूया ह्यांचं पण रत्नागिरी कसं आहे ते. रत्नागिरी जास्त एक्सप्लोर नाही केलं तर ह्यावेळी रत्नागिरी व्यवस्थित जर एक्सप्लोर करूया. बघूया कसं वाटतंय ते. हा डीमार्ट आलं, डीमार्ट के सामने. अरे बापरे, मी पण आतमध्ये हो. रत्नागिरीचा डीमार्ट मी पण आतमध्ये हो. मग काय आलं ठेवूया तिकडे. ठेवेल तो तर गाडी थांब गाडी लावलो. डीमार्ट के सामने आके मुझे फोन कर देना, दिखा दूंगा. रास्ता खड़बड़ित है, दिला दूंगा. मी शूट करते ना. रत्नागिरीत येऊन डीमार्ट मध्ये शॉपिंग. वा, लोक मुंबईवरून येतात आणि डीमार्ट मध्ये शॉपिंग करतात. ही बा हीच ती लोक आणि शॉपिंगला काय चप्पल. वा वा काय बोलणार आता यांना. चला. सो ब्युटिफुल रोड आणि कुठला भाटे आहे ना. हा भाटे बीच लेफ्ट राईट. आणि लास्ट टाईम जेव्हा मी मित्रांबरोबर आलेलो कोकणात तेव्हा आम्ही ह्याच रोडने गेलेलो रत्नागिरीवरून. मग भाटे, पावस,
आणि जैतापूर पोलीस स्टेशन आठवतं आणि खूप अमेझिंग किस्सा जैतापूरचा. म्हणजे जे माझ्यासोबत होते 8 जण आणि त्यातले 2 जण नाही आहेत आता. आणि पण ठीक आहे, पण जे पण होते माझ्यासोबत तेव्हा आम्ही भन्नाट म्हणजे इकडे रोडवर मजा केली. खूप भन्नाट प्लेस आहे ही. रोड खूप छान आहे. पुढे अजून एक ब्रिज लागतो, तिकडे आम्ही फोटोग्राफी केलेली कारण का तिकडे फोटो खूप छान आलेले. दाखवतो. इकडे हा पूर्ण बीच आहे, भाटे बीच, आणि पुढून तो एक ब्रिज लागेल. आय थिंक सो पावसच्या जवळ तो ब्रिज आहे अंदाजे, किंवा इकडून थोडा डिस्टन्सवर आहे. बघा आपण तो ब्रिज आला, मी तुला मग दाखवतो परत एकदा. आणि फायनली तो ब्रिज आलेला आहे जिथे दत्त मंदिर आहे. आणि आमच्या मित्रांनी पण इथेच फोटोशूट केलेला होता. मला आजही आठवतं आहे, आम्ही सगळेजण इकडे बसून फोटोज काढलेले. आजही माझे ते सगळे फोटो आहेत मेमरीज म्हणून. मी असे 2-4 फोटो दाखवतो. आणि भन्नाट फोटो आला. इव्हन माझाही इकडचा एक फोटो आहे. तेव्हा कलर ब्रिजचा वेगळा होता, आज वेगळा आहे. पण इट्स ओके. पण फन ऑफ लाईफ रिवाइंड होत आहेत मेमरीज. खूप छान वाटतं आहे ह्या परत रस्त्याला येऊन. आणि कदाचित ह्या गावाशी माझं काहीतरी घेणं देणं राहिलं तेव्हाचं, जे आता माझ्या वाईफच्या नात्याने पूर्ण झालं आहे. खूप मस्त आहे. समोर सुरूची बाग आहे बघा, छान वाटतं एकदम. माडबनमध्ये पण असंच काहीतरी आहे असं सुकन्याचं म्हणणं आहे. असं आपण माडबन पण एक्सप्लोअर करूया ह्यावेळी, चालेल ना? ते बोलतात ना, मेमरीज कम बॅक, त्याच्यातली सी गत आहे. हीच ती चायची टपरी जिथे आम्ही चहा पित होतो आणि पोलिसांनी उचलून न्यायला. हेच ते पोलीस स्टेशन. काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्याच असतात, त्या कधी ना कधी पूर्ण कराव्या लागतात. आणि खरंच आमच्या जो 8 जणांचा ग्रुप होता त्यातले 2 जण नाही आहेत. तर सगळ्यांची आठवण म्हणून मी इथे आज मुद्दामून थांबलेलो, कारण का ती मेमरी रिवाईज करायला की असं असं इथे झालेलं. ती स्टोरी मी माझ्या वाईफला सांगितली की इकडे इकडे असं झालेलं. आणि ते खूप फन फॅक्टर असतो की काय झालेलं, कसं झालेलं, मजा आली. वा, ॲक्च्युली सुंदर आहे जसं तिने सांगितलेलं, तिच्या घरच्यांनी सांगितलेलं. पूर्ण नारळाची झाडं, समुद्रकिनारा आणि मध्येच असं एखादं बेट. वा, मस्तच आहे एकदम. नशीबवान लोक असतात ज्यांना कोकणातलं सासर मिळतं. आणि एवढं सुंदर कोकणातलं सासर आणि एवढी सुंदर बायको मिळणं म्हणजे डबल नशीबवान बोललं पाहिजे. चला, फायनली मी येऊन माडबनला पोचलेलो आहे. आणि माझ्या बायकोने तिचा मास्क खाली केला आहे, कारण का तिचं असं म्हणणं आहे गावातला प्रत्येकजण मला ओळखतो. आणि बघा तिच्या ओळखीचं किती जण भेटत आहे. एक तर आता भाऊ जस्ट आम्हाला भेटून गेला, पण आता पुढे बघा अजून कोण कोण ओळखीचे आहेत ते. आई बोलत होती पण म्हटलं की अजून एक दादा भेटलेला आहे. म्हटलं मी हा बस कसे आहेत. मी म्हणते कोण भेटेल. बघ ओळखीचं कोण आहे का. हे बसलेले बघ ओळखीचे आहेत का. हे बघ, हे बघ, हे बघ. हां, अजून ह्या म्हशी मग कुठून इकडे राईटला. ए ओ गाईंनो, तुम्ही ओळखला का हिला. ए आहे, तुला ओळखला का हिला. अच्छा, कुठे इथे कुठे. हां का नाही. कुठे आता हे घर.
स्वागत झालेलं आहे. बसला. व्हेरी गुड. खतरनाक. नाही ठीक आहे ठीक आहे. हा मग काय इकडे बसना माझ्या बॉल. स्वागतार्थ. ठीक आहे ठीक आहे. लेफ्ट राईट सरळ बाहेर. अच्छा मग हां अच्छा ठीक आहे चालेल. शूट गावचं सासूरवाडी आहे माझी. लोकांका दाखवूक नको बघ ना. आज मी माझ्या सासूरवाडीच्या समुद्राकडे आलो आहे. वा वा. तिकडे काय आहे वरती? तो विजय किल्ला तो बघा तिकडे. तो समोर आहे तो. हा, हा. अच्छा किल्ला आहे. सकाळी बघायला पाहिजे मग. प्रेक्षकांनो तुम्ही मार्क द्या ह्या समुद्राला. नीट अँड क्लीन आहे. आणि ह्या आमच्या मॅडम हाय. आणि हा त्यांचा समुद्र. ही सुरुची बाग. वाव व्हेरी नाइस. तो गाइस ड्रोन शॉट तो बनता है ना फटाक से 2 मिनट. चलो मस्त बोटी पण फिरतात. बोटींचा ड्रोन शॉट घ्या चला. हो कुठे ते भरा ना हो ते असं काय करता. इकडे एकतर मस्त ड्रोन शॉट चालले. बोटी गेल्यावर काय करू. हो पण ते खायचं आहे ना आतमध्ये भरून ठेवा ना. टाकते तसंच टाक. कसं दिसतं ते शी. कोण बघते इकडे. म्हणून काय झालं. तू काय केलं. पडलं ते. पडलं. रेकॉर्डिंग बंद कर तू. रेकॉर्डिंग चालू आहे. गोप्रो स्टॉप कॅप्चर. गोप्रो स्टॉप कॅप्चर. माझा कॅमेरा पडला तर मला शिवाय पडतं. गोप्रो स्टॉप कॅप्चर. सांगत गोप्रो नाही स्टॉप कॅप्चर.